हे बघा आज मम्मी काय बनवायला आले स्पेशल जेवणाला. दुपार वाजले आणि दुपारचं जेवणाला काय काय होतं दाखवते तुम्हाला. पहिला आता तुम्ही याला काय म्हणताय आम्हाला माहीत नाही, आम्ही तर म्हणतोय हिंडी म्हणतोय. मिरचीची हिंडी बनवायला आले, खोबरं बिबरं सगळं घालून असते त्यामुळे. आणि हे बघा इथं मिक्स व्हेजिटेबलाची भाजी बनवली होती आणि इकडं कडेला ज्वारीचं भाकरी एवढं बनवली होती. आणि इथं वरनं आता हिंडी बनवायचं आहे त्यामुळे आम्ही हिंडी बनवायला ते एवढं घेतली आहे. काय काय घेतले आहे तुम्हाला सांगते. मिरची घेतली आहे कडेला. मी तर जेवत होती घासवाच आणि परीला वगैरे चारत होती थोडंफार, ती नको नको म्हणते मला. आणि हे बघा इथं मिरची घेतली, लाल झालेली वाळलेली असते ना, एखादी एक जण टाकून देतात पण आपण नाही. मम्मी काय करते त्याचं हिंडी बनवते, सगळे खातील ना. मग असं बनवायला काय काय घेतली आहे बघा. मिरसांग घेतली आहे लाल झालेली आणि दोन कांदा घेतली आहे आणि थोडीशी कोथिंबीर आता टाकली आहे. आणि त्यामध्ये खोबरं अर्धी वाटी खोबरं घातली, लांब लांब चिरून वाळली असते ती. तुम्ही पाहिजे असेल वलं खोबरंच आहे, आम्ही वाळली काय घेतलं नाही. आणि लसूण तेवढं घेतले ते. आणि ह्याच्यामध्ये आपण काय करतो थोडंसं गूळ टाकतो, जिरं टाकतो आणि थोडंसं चिंच. ते चवीला बेस्ट लागते एकदम कॉम्बिनेशन ना. तिखट मीठ आंबट एवढी चवीला भारी लागते हिंडी पण असं. आणि थोडं भाजून घ्यायची, जास्त करपायची नाही, ही वलसान जायचं आहे असं. तेवढं सगळं भाजून घ्यायची. भाजताना थोडंसं तेल टाकायची आधी स्टार्टिंगलाच बरं का. आणि थोडं असंच भाजून घ्यायची. आणि दुसरं आणखी लई तऱ्हेचं बनवते, तुम्हाला पण असं येत असेल का, तुम्ही पण कधी खाल्लंय का मला सांगात. आणि हे बघा थोडं भाजलेत आपली, जास्त करपलं नाही, थोडंसं गार करायला ठेवू. आणि तसंच आता मिक्सरला वाटून घेऊया. आणि तुम्ही कुठलं तऱ्हेचं वेगळं डिफरन्स काहीतरी तुम्ही चटणी वगैरे खाताय का. अजून भरपूर तऱ्हेचं आम्ही खातो, आम्हाला पण माहीत आहे. तुम्ही पण खाताय का ते मला कमेंटवरून कळवा. हे इथं बारीक करून आणि त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत, थोडंसं साखर. तुम्ही हा पाहिजे असेल तर गूळ टाकू शकता, थोड्यानं साखर आवडते साखर पण. आणि थोडंसं जिरं टाका. आणि 1 चम्मच एवढी साखर टाकून घेतली तर बघा इथं. आणि तुम्ही आणि वर चिंच पण थोडंसं पाहिजे असेल तर लिंबू पण पिळू शकता त्याच्यामध्ये मिक्सर वाटताना. आणि हे बारीक करून घ्यायची. मम्मी तर मिक्सर वाटते तोपर्यंत तुम्हाला सांगते मी अजून थोडं ड्राय चटणी वगैरे असतात ना, शेंगदाणा चटणी, ते सगळं आपण तसलं पण करतो. पण ही जास्त आवडते, हे पण ही जास्त दिवस टिकत नाही. हे बघा इथं भाकरी घेतली आहे मी आणि चव बघते आता. मम्मी मला खायला द्यायला लागले, चव बघ म्हणते. मी इथं खाऊन बघते. इथली चवीला एवढी भारी होती ना, आणि एवढं कॉम्बिनेशन वा. आणि किती जरी आपल्याला आमटी भाजी सुद्धा ह्याच्या समोर फिक असते. आता मी जेवण करून घेते बघा. आणि भाजी आणि भात आणि हे एवढं भाकरी. आणि आता मग जेवल्यानंतर मग काय पसारा सगळा आवरला, बेसन सगळं घासून घेतलो, भांडी वगैरे सगळं घासली. आणि एवढं सगळं चकाचक करायचं. आता खायचं म्हटल्यावर चकाचक तर पाहिजे ना किचन. तर दुपारचं सगळं झालं आवरून घेतले. आणि तसंच अजून संध्याकाळ परीला पण आपण खेळता घेता. आणि इथं परीला आणखी भूक लागली होती, खातच नाही काय. आणि थोडंफार जेवली होती, पुन्हा तिला संध्याकाळी भूक लागल्यावर मला म्हटली काहीतरी खायला दे. मग इथं तिला चिप्स दिला आणि ते चिप्स खाऊन उड्या मारायला लागली. आणि इथं बघा मम्मीची साडी नेसव म्हटल्यावर त्याच्या आजीनं साडी नेसवलं होतं आणि एवढी नाचायला लागली आहे बघा, फुगडी करून. आणि असंच नाचून भूक लागल्यावर मामाला फोन केलं खायला आण. मग मामानं आणून दिला वडापाव, मिरची भजी वगैरे आणून दिला. तसंच संध्याकाळच्या जेवणाला बनवलं होतं भात, वरण, भरलेलं वांग आणि बिगर तेलाची फ्लावरची भाजी. जर रेसिपी हवी असेल तर कमेंटवरून मला सांगा. रेसिपी हवी, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभ रात्री, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.